हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे शनिवार आणि आजला संध्याकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आम्ही आलेलो आहोत गावात गणपती विसर्जनासाठी. तर माझ्याबरोबर प्रियूचे पप्पा प्रियू आणि तुम्हाला माहिती आहे माझी नेहमीची बेस्ट फ्रेंड तनूची मम्मी. तर आम्ही एवढे जण आहोत आणि गणपती विसर्जनासाठी आता आम्ही आलो आहे जस्ट आणि आम्ही खोडद रोडला थांबलो आहे. प्रियूचे पप्पा आणि प्रियू पाठीमागून येत आहेत आणि तनूची मम्मी मी पुढे चाललो आहे. तर तुम्ही इकडे गर्दी बघू शकता. आता सर्व मंडळांचे गणपती यायला लागलेत. म्हणजे जे मानाचे गणपती असतात तर ते संध्याकाळी लेट असतात आणि त्यांची मिरवणूक खूप रात्रीपर्यंत चालू असते. आणि नारायणगावला गणपती विसर्जन जर म्हटलं तर खरंच खूप धमाल मस्ती असते, कारण खूप सुंदर अशा प्रकारचे देखावे सादर केलेले असतात आणि खूप सुंदर प्रकारे ढोलताशे असतात आणि त्यांच्या आधी 2-1 महिन्यापासूनच प्रॅक्टिस चालू असते. आता तुम्ही समोर बघू शकता महासूर्योदय मित्र मंडळ नारायणगाव. तर हे नारायणगावचंच हे जे मित्रमंडळ आहे आणि किती सुंदर अशा प्रकारे त्यांनी गणपती बाप्पाची मिरवणूक काढली. तुम्ही समोर बघू शकता किती सुंदर प्रकारचं ते डेकोरेशन वगैरे आहे. आणि असं सर्वांचं असं नाही का, एक से बडकर एक असे सुंदर असतात, ढोलताशे वगैरे असतात. आणि त्याचबरोबर त्यांनी जी काही थीम वगैरे बसवलेली असते तर ती सुद्धा छान प्रकारे ते सादर करतात इथे. आणि खूप सुंदर अशा प्रकारे हे नारायणगावची मिरवणूक असते. तर तुम्हाला मी गेल्या वर्षी पण थोडं मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि आत्ता देखील दाखवते. तसं पाहिलं तर आपल्या चॅनलला आता 1 वर्ष होते कंप्लीट, पण मी मध्ये 6-7 महिने मला वाटते बंद ठेवला होता, त्यामुळे मी मध्ये काही व्हिडिओ वगैरे केले नाहीत. पण आता गणपती बाप्पाचे देखील हे मिरवणुकीचे व्हिडिओ मला शूट करता आलेत. तर तुम्ही इकडे बघू शकता खूप अशी गर्दी आहे आज नारायणगावमध्ये आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतली सुद्धा लोक नारायणगावला गणपती विसर्जनासाठी येतात, कारण एवढी सुंदर भव्य दिव्य अशी मिरवणूक काढलेली असते नारायणगावमध्ये गणपती बाप्पाची. तर तुम्ही इकडे बघू शकता ढोलताशांच्या गजरामध्ये हे आपण बाप्पाला आज निरोप देतोय. आणि प्रत्येकाचं जे प्रत्येक मंडळ जे आहे तर त्यांचे सर्वांचे गणपती बाप्पा मी आज तुम्हाला दाखवणार आहे, जेवढे मला शूट घेता येतील. आणि मी पूर्ण ते वाजगे वगैरे तिथपर्यंत जाणार आहे. आणि तुम्ही हे बघू शकता नारायणगावचा हा महागणपती किती सुंदर असं डेकोरेशन आहे. फटाके वगैरे खूप जास्त प्रमाणात आहेत आणि तुम्ही इकडे बघताय. आणि आता मी असंच पुढे जाणार आहे आणि त्यानंतर परत पाठीमागे येऊन आम्ही एका ठिकाणी थांबून पूर्ण मी शूटिंग तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर अशा प्रकारचं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. नजर हटत नाही आहे त्यांच्यावरून, एवढं सुंदर असं डेकोरेशन आहे. आणि एवढं सगळीकडे असं ढोलताशांचा आवाज सगळीकडे घुमतोय आणि एवढं सुंदर असं हे जे गणपती बाप्पाचे डेकोरेशन वगैरे आपल्याला बघायला भेटत आहेत. नारायणगावमधली ही गर्दी. आणि आता मी वेशीतून आतमध्ये जाणार आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे देखील एक मंडळ आहे समोर आणि त्यांचं देखील ढोलताशांचं पथक आहे. आणि आता आपण तेच बघणार आहोत. आतमध्ये मी चाललेले आहे. बरेचसे गणपती पुढे पण गेलेत आणि तसं सकाळपासूनच गणपती विसर्जन चालू आहेत. बाप्पाचं विसर्जन आजला चालू आहे, पण आम्ही लेट आलो कारण हे जे मानाचे गणपती असतात तर मी दरवर्षी ते बघायला नारायणगावमध्ये येतच असते आणि आजला तुम्हाला त्या निमित्ताने हे बघायला भेटते. आणि
तुम्ही इकडे समोर बघू शकता, एवढं सुंदर अशा प्रकारे यांनी हे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे। इकडे बघताय तुम्ही राजे शहाजी महाद्वार असं सुंदर असं त्यांनी नाव वगैरे दिलेलं आहे आणि किती सुंदर प्रकारे त्यांनी गणपती बाप्पाची ही आरस वगैरे केलेली आहे। तुम्ही समोर बघू शकता डेकोरेशन वगैरे आणि बाजूला छोटे छोटे गणपती बाप्पा देखील ठेवलेले आहेत आणि खरंच खूप छान वाटते बघायला। प्रियू आज ही सर्व बघून खूप खुश होणार आहे, कारण त्याला आम्ही पहिल्यांदाच घेऊन आलेलो आहोत इकडे बघायला। श्रीमुक्ताई असं त्या याचं नाव आहे आणि खूप छान अशा प्रकारे त्यांनी हे जे केलेलं आहे खूप भारी वाटते बघायला आणि हेच बघण्यासाठी आजला खूप नारायणगावमध्ये जास्त प्रमाणात गर्दी आहे। तर चला आता आपण असेच भरपूर आपल्याला हे गणपती बाप्पाचे नजारे आज बघायला भेटणार आहेत। खूप सुंदर असं फुलांचा वर्षाव बाप्पावर झालेला आहे आणि जे गणपती बाप्पा येत आहेत तर आय थिंक त्यांच्यावरती हे फुलांचा असं सुंदर असं वर्षाव होतोय। तर तुम्ही हे बघू शकता समोर। तर आता आम्ही आलेलो आहोत वेशीमधून आतमध्ये शिवाजी चौकाच्या इथे आहोत आता आम्ही आणि इकडे पण एक मंडळ आहे जे पुढे आलेलं आहेत। आम्ही येण्याच्या आधी पण कारण बरेचसे असे पुढे गेलेले आहेत, आम्हाला यायला जरा उशीर झाला। श्रीराम मित्र मंडळ नारायणगाव, तर हे श्रीराम मित्र मंडळ आहे आणि त्यांनी सुद्धा खूप सुंदर अशा प्रकारे भव्य दिव्य असं मस्त जे आपल्याला नजारा समोर दिसतो एवढं सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे आणि बहुतेक जण मिरवणुकीच्या आधीच डेकोरेशन वगैरे करायला घेतात आणि खूप सुंदर असं त्यांचं ढोलताशांचं पथक आहे। खूप छान प्रकारे ते ढोलताशे वगैरे ते चालू आहे आणि ऐकायला वगैरे पण सगळं वातावरण एकदम दणाणून गेलेलं आहे, तुम्ही समोर बघू शकता। आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत परत वेशीच्या तिथे आणि आता आम्ही वरती चाललेलो आहोत, कारण याच्या आधी मी वरती कधीच गेलेलं नाही आहे आणि माझ्याबरोबर तनूची मम्मी आहे, त्यामुळे आता आम्ही वरती जातो आहे। तुम्ही इकडे समोर बघू शकता। तुम्हाला याच्या आधीचा हा मी व्हिडिओ कधीच दाखवलेला नव्हता, कारण मी स्वतः आतापर्यंत कधीच वरती गेलेली नव्हती। तर तुम्ही आता इकडे समोर बघू शकता। मी आलेले आहे आपली वेश आहे नारायणगावची, त्याच्यावरती मी इथे आलेले आहे आणि आज गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्त सगळीकडे खूप गर्दी आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता वरती दिसणार हा पूर्ण नजारा आहे आणि पूर्ण सगळीकडे खूप गर्दी आहे आणि खूप सुंदर असे फटाके फुटत आहेत। तुम्ही इकडे बघू शकता। मला हे असे फटाके बघायला खूप आवडतं, त्यामुळे मी नेहमी ती शूटिंग वगैरे घेत असते। तर तुम्ही इकडे बघू शकता आणि आजला मी पहिल्यांदाच इथे वेशी वरती आलेले आहे। इथे पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तुम्ही आता बघितलं। खूप सुंदर असं इथे पण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे सर्व आणि खूप छान वाटते बघायला। फटाके तुम्ही इकडे समोर बघू शकता आणि इकडे हा आपला भगवा आहे।
इकडे बघू शकता, ही समोर जे तुम्हाला दिसते तर हे स्टँड आहे आणि स्टँडच्या तिकडच्या साईडने पूर्ण गणपती बाप्पाची मिरवणूक येत असते। तुम्ही इकडे समोर बघू शकता। कारण इकडनं येणारे जे गणपती बाप्पा आहे तर तिथे सुंदर असं त्यांनी थीम बनवलेले आहे, तर ते सादर करून दाखवत असतात। तर त्यामुळे आम्ही इकडे पुढे चाललो आहे आणि जाता जाता हे गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेतो आहे आणि पुढे चाललो आहे। तुम्ही ही गर्दी बघू शकता, आज पण खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी आहे नारायणगावमध्ये आणि खूप फटाके तुम्ही इकडे समोर बघू शकता, खूप असे फटाके आहेत। इकडे बघू शकता, इकडे अजून एक मित्रमंडळ आलेलं आहे। तर प्रत्येकाचे कपडे हे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाने जो केलेला पूर्ण गेटअप आहे पूर्ण वेगवेगळा आहे। तुम्ही समोर बघू शकता, प्रत्येकाची वेगवेगळी थीम आहे। काही याच्यामध्ये मुलीसुद्धा एवढं सुंदर प्रकारे असे ढोल वाजवताना दिसत आहेत आपल्याला आणि खूप सुंदर अशा प्रकारे त्या देखील याच्यामध्ये ढोल वाजवत आहेत आणि सहभागी झालेले आहेत। हे नवनाथ मित्रमंडळ असं काहीतरी आहे, मला इकडनं दिसते, तुम्ही इकडे समोर बघू शकता। अजून आपण पुढे जाऊन बघूयात आणि ते व्यवस्थित उभे राहून त्यांचं जे सादरीकरण आहे ते सुंदर प्रकारे असं सादर करताना आपल्या समोर दिसत आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकता समोर असं नागाचे फणे वगैरे आहेत आणि खूप सुंदर असं त्यांनी ते गेटअप वगैरे केलेलं आहे। तुम्ही इकडे बघू शकता, मी नेमकी पाठीमागच्या साईडला आहे आणि पुढे जायला गर्दी आहे, त्यामुळे मला व्यवस्थित तुम्हाला ते साईड दाखवता येत नाही आहे। तर खूप सुंदर अशा प्रकारे यांनी हे सादर केलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे। तर तुम्ही इकडे समोर बघू शकता, मी एवढ्या गर्दीतून पुढे समोर आलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर तुम्ही इकडे बघताय, खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी हे सादर केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे असं तुम्ही इकडे बघताय। प्रिव तर बघून घाबरलाच असेल, पण तो माझ्याजवळ नाही आहे पुढे, त्याने जर बघितलं तर एक क्षणासाठी तो असं थोडंसं घाबरेल, नंतर एन्जॉय करेल। खूप सुंदर असं त्यांनी हे सादर केलेलं आहे, मस्त असं खूप छान छान प्रकारे हे करतायत आणि हेच बघण्याची उत्सुकता असल्यामुळे आज नारायणगावमध्ये एवढी गर्दी आहे, कारण सर्वांना हेच असं बघायचं असतं कोणी काय कोणत्या मित्रमंडळाने काय घेतलेलं आहे, काय तयार केलं आहे, काय सादर करताय, सो त्याच्यासाठीच आज नारायणगावमध्ये एवढी गर्दी तुम्हाला दिसते। तर हे मला तुम्हाला व्यवस्थित समोरून असं दाखवता नाही आलं, त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे सादर केलं, पण मला तुम्हाला ते दाखवता नाही आलं कारण गर्दी खूपच जास्त होती, पुढे जायला काही ऑप्शनच नव्हता, त्यामुळे मी एकच ठिकाणी उभी होती। तर खूप छान। तर आपण पुढचं बघूयात, पुढच्या मंडळाने काय तयार केलं आहे आणि काय त्यांनी सादर करतायत। तर आत्ता आपण हे बघतोय,
तुम्ही समोर इकडे बघू शकता, खूप सुंदर अशा प्रकारे यांनी हे सादर केलेलं आहे आणि खूप भारी वाटते बघायला समोर. तुम्ही इकडे समोर बघू शकता, एवढी मोठी अशी ती नागाची फणी आहे आणि खाली हे जे आहे ते महादेवांना असं सुंदर असं त्यांनी साकार केलं आहे. त्याच्यासमोर गणपती बाप्पा तुम्ही इकडे समोर बघू शकता. वा, काय समोर बघायला कसलं भारी वाटतं आहे. तुम्हाला हे मोबाईलमधनं आपल्या ब्लॉगमधनं दिसत असेल तर तुम्ही इकडे समोर बघू शकता. खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी सादर केलं आहे. तर ज्यांनी आता हे केलं होतं त्यांचंच हे मंडळाचं आहे. खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी हे जे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे खूप सुंदर आणि खूप गर्दी आहे. आता पुढचा एक गणपती बाप्पा येतो आहे, तर त्यांचं काय आहे आपण हे समोर बघू शकता. तर मला लांबून दिसते काहीतरी झुंजार मित्रमंडळ वगैरे हे असं आहे काहीतरी. तर त्यांचा गणपती बाप्पा येतो आहे, त्यांचं पण ढोलताशाचं पथक आहे आणि सर्वांचं ढोलताशांचं पथक आहे आणि सर्व एकदम भारी सुंदर अशा प्रकारे ते सादर करतायत आपल्यासमोर. तर हे आहे झुंजार मित्रमंडळ चिमणवाडी. तर खूप सुंदर अशा प्रकारे यांनी हे आजला सादर केलेलं आहे. तर हे छत्रपती संभाजी महाराजांचं हे जे त्यांनी जी बनवलेली थीम आहे खूप सुंदर अशी त्यांनी सादर केली आहे. पण त्याचं जे हे आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही कारण त्या आवाजाने मला कॉपीराईट वगैरे येईल, त्यामुळे मी दाखवत नाही आहे. फक्त तुम्हाला ते त्यांची मध्ये मध्ये मी फक्त थोडंसं तुम्हाला दाखवेल. तर खूप सुंदर अशा प्रकारे यांनी सादर केलेलं आहे. खूप आवडलं हे आम्हाला आणि प्रियूला स्पेशली खूप आवडलं कारण आमच्या घरामध्ये सारखं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हेच सारखं चालू असतं. खूप सुंदर अशा प्रकारे ह्या मुलांनी वगैरे पण ॲक्टिंग वगैरे केलेले आहे. तुम्ही आता समोर इकडे बघू शकता. पण मला तुम्हाला तो आवाज वगैरे ऐकवता येणार नाही कारण आपल्या चॅनलला कॉपीराईट येईल, सो त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवत नाही आहे. फक्त मी तुम्हाला आवाज ऐकवत नाही ॲक्च्युली, फक्त तुम्हाला त्यांची ॲक्टिंग जी केलेली आहे तर तीच फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही इकडे बघू शकता, खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी हे सादर करतायत. तर हे आहेत संभाजी महाराज आणि हे त्यांचे बाजूचे मावळे वगैरे आहेत आणि त्यांचं ते सांगतायत. ॲक्च्युली जे आपलं आत्ता जो छत्रपती वीर संभाजी पिक्चर झाला तर त्याच्यामधलंच त्यांनी ते घेतलेलं आहे. तर तुम्ही इकडे समोर बघू शकता, खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी ते सादर केलं आहे. पण मला तुम्हाला तो आवाज ऐकवता येत नाही आहे, तर तुम्ही फक्त आता समोर बघा. हे मी थोडंच मधलं फक्त दाखवणार आहे तुम्हाला. तर आत्ता हे समोर दाखवतायत. तर हे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे जे मित्र दाखवलेले आहेत कवी कलश, तर त्या दोघांमधलं जे बोलणं आहे तर ते इथे दाखवतायत. खूप आणि आता हे कवी कलशला यांना इंग्रज जे आहेत ते घेऊन चाललेले आहेत आणि तिकडे हे आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत तर त्यांना ते कैद करतायत. त्यांना ते कैद करून कसं तिथे लटकवतायत, साखळदंडाने बांधतायत. तर हे तुम्ही समोर बघू शकता. खूप सुंदर अशा प्रकारे ह्या लोकांनी हे सुंदर असं सादर केलेलं आहे आणि ते खरंच जर तुम्ही त्यांचा डायरेक्ट आवाज वगैरे सर्व ऐकला असता तर तुम्हाला अजूनच ते समजलं असतं का यांनी किती सुंदर अशा प्रकारे ते सादर केलेलं आहे. पण माझा नाईविलाज असल्याने मला तुम्हाला ते दाखवता येत नाही. तुम्ही फक्त इकडे समोर बघू शकता. तर ते इकडे जे आहेत समोर तुम्हाला दिसत आहेत तर हे कवी कलश आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. तुम्ही इकडे समोर बघताय आणि इकडे त्या दोघांना कैद करून त्या दोघांमधलं बोलणं वगैरे झालं आणि त्याच्यानंतरनं दोघांनाही पण मग कसं मारतायत तुम्ही इकडे समोर बघताय. त्यांनी असं समोर दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं इथं औरंगजेब वगैरे येतात आणि त्याच्या दोघांमधलं छत्रपती संभाजी महाराज आणि त्या दोघांमधलं संभाषण वगैरे इथे दाखवतायत. तर ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे आणि नंतरनं त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कसं मारलं वगैरे तर ते त्यांनी दाखवलं इथे. आणि इकडे पुढचं मंडळ आहे जय हनुमान आणि त्यांचं हे इथे एक सादरीकरण होणार आहे. तर तुम्ही इकडे समोर बघू शकता.
बघितलं किती सुंदर असं त्यांनी सादर केलं, खूप छान वाटलं. आणि नारायणगावचं गणपती विसर्जन खरंच बघण्यासारखं असतं. खूप सुंदर अशा प्रकारे ते देखाव वगैरे साजरे करतात. त्यांचं जे थीम असते, जे नाटक असतं, त्यांनी जे केलेलं असतं ते खूप सुंदर अशा प्रकारे प्रत्येकजण सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. काही ढोल ताशांचं पथक असतं आणि प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि खूप सुंदर असं ते बघायला पण वाटतं. आणि तुम्ही समोर बघताय आता ते श्रीमुक्ताई मित्रमंडळ, तर त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं हे केलेलं आहे. तुम्ही समोर बघू शकता. किती सुंदर आणि किती मोठा असा हा गणपती बाप्पा आहे. तुम्ही इकडे समोर बघता. आणि हे नारायणगावमधलंच विक्रांत म्हणून जे मंडळ आहे वाजगेवाडीमधलं, तर खूप सुंदर असं त्यांनी देखील गणपती बाप्पाचं जे हे जे डेकोरेशन वगैरे मिरवणूक खूप सुंदर प्रकारे काढलेले आहे. तुम्ही समोर बघू शकता. आणि नारायणगावमधले बहुतेक म्हणजे सर्वच जे गणपती बाप्पा आहे सर्वांची मिरवणूक, सर्वांचे जे हे केलेलं आहे तुम्ही इकडे समोर बघू शकता. तर जे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे खूप खरंच बघण्यासारखं असतं दरवर्षीच. आणि सर्वजण एकापेक्षा एक काहीतरी भारी करण्याचा प्रयत्न करत असतं आणि खूप सुंदर अशा प्रकारे यांनी देव्यांचं हे केलेलं आहे आणि खूप छान वाटतंय बघायला देखील. आणि खूप गर्दी आहे नारायणगावचे हे जे 4-5 मंडळ आहेत, तर हे जरा थोडेसे लेट असतात कारण त्यांचं खरंच बघण्यासारखं असतं आणि लोक त्यांचं बघण्यासाठी आवर्जून थांबलेले असतात एवढा वेळ. कारण आता रात्रीचे वाजलेले आहेत, 10:30 वाजून गेलेले आहेत आणि अजून देखील गणपती बाप्पाची मिरवणूक स्टँडच्या जवळ आहे, काही स्टँडच्या पाठीमागे आहे आणि यायला अजून पण त्यांना वेळ आहे, त्यामुळे त्यांना खूप लेट होणार आहे. तुम्ही इकडे बघू शकता. खूप सुंदर असं त्यांनी हे जे डेकोरेशन आहे ते केलेलं आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहेत आणि सर्वच जण खूप उत्सुक असतात. हे लोक आधीपासूनच त्यांची तयारी असते हे जे डेकोरेशन वगैरे आहे हे करण्याची, आधीपासूनच त्यांची तयारी चालू असते. तुम्ही इकडे समोर बघू शकता. तुम्ही इकडे समोर बघू शकता. हे पण गणपती बाप्पा मिरवणुकीसाठी आता चाललेले आहेत. त्यांचे जे ढोल पथक वगैरे आहे ते सर्वजणच आणि प्रत्येकाचं ज्या आळीतला गणपती आहे ते सर्वजण लोक त्यांच्या गणपती बाप्पाजवळच थांबून आहेत. आणि मी आलेले आहे स्टँडमध्ये कारण एवढा वेळ नाही आहे थांबायला, आता खूप लेट झालं आहे. आणि प्रियूची तब्येत बरी नसतानाही मी त्याला घेऊन आलेले आहे कारण त्याचा हट्ट होता बघायला यायचा. सो मी स्टँडच्या इकडचे म्हटलं एकही गणपती बाप्पा चुकवायला नको, सो त्यामुळे मी पूर्ण स्टँडमध्ये आलेले आहे. आणि सगळे गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवलेले आहेत 8 वाजल्यापासूनचे, तर 11 वाजेपर्यंतचे सर्व गणपती बाप्पांचं दर्शन मी केलेलं आहे आणि तुम्हालाही पण दाखवलेलं आहे. तर हा सर्वात लास्टचा गणपती आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी देखील डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. त्यांची थीम पण खूप छान आहे आणि तुम्ही इकडे समोर बघू शकता ढोल ताशांच्या याच्या गजरामध्ये गणपती बाप्पाला आपण निरोप देतो आहे. तर गणपती बाप्पाची मिरवणूक चालू आहे. तर यांना खूप लेट होणार आहे, तरी पण लोक अजूनही शेवटपर्यंत बघण्यासाठी थांबलेले आहेत लहान लहान मुलांना घेऊन. यांनी खूप सुंदर असं श्रीरामांचं हे केलेलं आहे. तुम्ही समोर बघू शकता. खूप छान.
सारखं बघत राहावं असं वाटतं, एवढं सुंदर अशा प्रकारे त्यांनी हे बनवलेलं आहे। आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे बघू शकता असं चक्र असं ते फिरताना दाखवलेलं आहे, खूप छान वाटतंय। आणि त्यांनी जे पूर्ण एवढं सगळं बनवायला बापरे किती दिवसापासून मेहनत घेत असेल काय माहिती, खूप सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे, तुम्ही इकडे बघताय। आणि खरं सांगायचं तर ह्याच गणपती बाप्पाची मी वाट बघत होते, कारण ह्या जे गणपती बाप्पाचं जे हे पथक आहे तर हे वेद म्हणून आहे आणि खूप सुंदर असं यांचं दरवर्षी असतं। गेल्या वर्षीसुद्धा खरंच बघण्यासारखं होतं, एवढं सुंदर त्यांनी केलेलं मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि ह्या वर्षी देखील त्यांनी एक नंबर असं हे जे केलेलं आहे, तुम्ही इकडे बघू शकता। हे जी देवी दाखवलेली आहे आणि त्यांचे हात वगैरे हालताना दाखवलेत आणि देवीची मूर्ती पूर्ण अशी फिरताना वगैरे दाखवलेली आहे, तुम्ही इकडे तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही, बट तुम्ही इकडे समोर बघू शकता। बघून खरंच असं अंगावर काटा येणारं हे पूर्ण हे आहे नजारा आहे, तुम्ही इकडे बघू शकता, खूप छान खूप सुंदर। आणि ह्याच गणपती बाप्पाचं मला हे बघायचं होतं, ह्या मित्रमंडळांनी हे जे मंडळ आहे तर त्यांनी काय ह्या वर्षी सादर केलेलं आहे, सो मी याच्यासाठी इथपर्यंत आलेली, कारण मला वेद म्हणून दिसलेलं नव्हतं, सो मी त्यासाठीच आलेली, तुम्ही इथे समोर बघू शकता, खूपच सुंदर आणि खूप छान असं त्यांनी बनवलेलं आहे। आणि त्यांचं जे मुलं आहेत त्यांनी जे कपडे वगैरे घातलेले आहेत ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। गळ्यामध्ये अशी लिंबाची वगैरे माळ आहे, असं कुंकवाचं पूर्ण कपाळाला लावलेलं आहे, नाकामध्ये नथ घातलेले आहे ह्या मुलांनी, तुम्ही बघू शकता। यांनी सुद्धा खूप सुंदर अशा प्रकारे हे गेटअप वगैरे केलेला आहे आणि ढोल ताशांच्या याच्यामध्ये गणपती बाप्पाला निरोप द्यायला निघालेला आहे सर्वजण, तर तुम्ही इकडे बघू शकता समोर। आणि खूप बघण्यासारखं खूप सुंदर असं आहे, मला उलट हे बघून आता सुचत नाही की मी याच्यावर काय बोलू, एवढं सुंदर अशा प्रकारे त्यांनी हे सादर केलेलं आहे, म्हणजे सर्वच गणपती बाप्पाचं छान झालेलं आहे, पण मला स्पेशली जे आहे ते आवडतं। दरवर्षी त्यांचं युनिक काहीतरी असतं, नवीन काहीतरी असतं, सो त्याच्यासाठीच मी एवढं वेळ थांबलेली, तर तुम्ही इकडे समोर बघू शकता, खूप छान हे महाकालिका मातेचं त्यांनी हे सादर केलेलं आहे, तर खरंच बघण्यासारखं आहे, तुम्ही पण समोर बघा। आणि सर्व लोक इथे खूप गर्दी झालेली आहे आणि वरती ड्रोननी शूट वगैरे घ्यायचं पण काम चालू आहे, तर तुम्ही इकडे बघताय।
दाखवणार आहे। तुम्ही समोर हे बघू शकता, खूप सुंदर असं त्यांनी जे हे केलेलं आहे, खूप छान। तर चला फ्रेंड्स, आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी आणि तुम्ही इकडे समोर बघू शकता। आणि असंच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा। असंच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला आजचा आपला हा गणपती विसर्जनाचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट्स करून सांगा। तर चला, बाय बाय, गुड नाईट। चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा।